अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षी शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तेचे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले। द्वादशाध्यायाचे अंत्य श्रीपाद भट्ट व बाळपाप्रती कपटयुक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक कराव्यासी लज्जा वाटत असे त्यासी त्याते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लजाशी सनिध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मन समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होते ते तिने सेवेकऱ्याचे नित्य त्रास व्यर्थची नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावर पूर्ण विश्वास होता तिचा परी होणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले त्यापासून बाळप्पासी त्रास देत अहरदिशी गाणे सांगता समर्थासी बायदी शब्द आडीती कलकुटी श्री समर्थ प्रथमतः त्यांची घरी येत तो चोळपा विख्यात स्वामीभक्त जाहला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता मंदिर माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारसी सणानिमित्त दिवशी अंगावरी घालावा राणीशी अमानात विचार येतात त्वरित सुंदरबाईशी बोलतो चंद्रहार द्यावा की सुंदरबाई बोलली तो हाय चोळप्पाजवळी येथे एका त्या काळी जमादार पाठविल्या गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येवे सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले त्यांची हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो त्यांची तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूण या उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची सह त्यावर सत्याचे सर्वस्वे ऐसे एकूण या बुरणे जमादारपुसे चोळप्पा करणे जबाब दिलेला चोळप्पाने बाळप्पा दिती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो ना रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूणी कृती रागाला राणीप्रती सुंदरबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो ते काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवल परी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळ विष्टित एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्याची करुणिया झोळी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणते भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले झोळी घेतली ग समर्थे काय असे ऊन येते ते ज्याचे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये ते टाकी द्या आणून न लागता एक क्षण 100 गळती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझी फिटलेली न स्वस्तता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिणाली मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासे दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करता ती कोणी एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी द्रागून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथून या आज्ञा समर्थाची घेऊन मग म्हणती जावे येथून या करता दुसरे दिन समर्थातळी पातले तेव्हा एक सेवेकऱ्याचा बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनासे येत त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दावेली सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळे ना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून होतो त्याच रात्री स्वप्न बाळप्पान देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करीत एक वेळा दर्शना येतात हिवशेप ठेवित जपाचा काढून दिली बाळप्पासी आनंद झाला बाईसी घरोबर ती कोरोनाशी मारण्यास जाहली सुंदरबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून येतावी ती परी राणीची प्रीती बाईवरी होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना कलकुटी त्या अवसरी मधुर अबरवे कारभारी त्याची हुकुम झाला सत्वरी बाईची दुरी करावे परी राणीचे भिवनी तेसने केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले त्याचे बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे एकूण या उत्तरे बरवे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आनावे म्हणती सत्वर फौजदारसी समर्थ काही एकन बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामींची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असेल रूपराये मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारतून बाळप्पा बोलले त्यांची द्रव्यशने आम्हासी आम्ही निर्लोमानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जपवता पूर्ण एका भक्त सांगून करेली श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकदी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती त्याची सद्गुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने वर्तची ओगीच करते दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती सद्भावाची नमस्कार ती त्यावर होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय स्वामी राया रात्रंदी तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गुढा इति श्री स्वामी चरित सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जय जी करुणाघना जय जय अगशमनाम जय जय जी परमपावना दिनबद्ध सद्गुरु प्राप्त काळे उठून आदिकरण नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्धमन करुणी प्राप्त कर्मे आटपोनी मग बेसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावी युक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान सुगंध चंदन लावून स्वसुख स्मरपावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे श्रद्धावे करुण धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जय अघरणा परतपरा केवल सदना ब्रह्मांदयित्वर्या जय 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 पूर्णपुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजनतारया अनंतरूपी नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्रसूर्य तू चपे
तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पाले समग्र, तुझ रूप नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता, दाता आणि देवविता तू समर्थ आणि क्षय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र, तुझ लागी आदिमदाग्र कुठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेसा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रतेही नामरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व ही. मी केवळ अल्पमधी करू किंवा आपली स्तुती. सहस्रमुखी निचिती शिल्ला ख्यातीवर नेता. दृढ ठेविला चरणी माता. रक्षवे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दिननासा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना अनविश्वा आपुल्या मना. कृपा समुद्री अमेना असृदय सदैव. पापतापवांनी देण्या सर्व जाऊन निर्सोन. इहलोकी सोके दोन परलोक साधन करवावे. दुसरा हा भवसागर, याची पावया पहिले तीर. त्वन्नाम तरणी साचर प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भूली नानाद बाधत तुझ्या कृपे. कितीवरून आपुले गुण द्यावे माझे सुख साधन. अज्ञात निर्सोन ज्ञानात कुठे प्रकट उपये. शांती मनी सदा वसो, वृत्ताभिमानसो, सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखी हे निर्सो. तुझ्या भजन चित्त वसो, वृत्ता विषयांची नसो. वासना या मनात सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम. दुर्गम सुखवंत व्यवहारी वर्तता. न पडो भ्रांती चित्ता. अंगी नावी असत्यता, सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाची पोषणे न्यायमार्ग अवलंबन. युतुके द्यावे वरदान, कृपा करून समर्था. शून्य संसारात प्राशिंत नामावृत्त प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमच लागी. याची प्रार्थना करता आनंद होय समर्था. संतोषण तत्वतावर वरप्रसाद देईल. गुरुवारी उपोषण विद्युक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपा अहोरात्र, तेथे सर्व तपा विजय. प्रसंगी मानस पूजा करतात, ही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील. कैसी करावे स्वामी भक्ती, ही नेने मंदमती. पर्यस्ता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत. जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती त्यांची. इति श्री स्वामी चरित्रामृत. नाना प्राकृत कथा समंत. चतुर्दशाध्याय गूढ. श्री शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारिपुरुषा ते हाता. पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून अंतिदाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण, ते मुक्ती याची देही. मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती त्यांची. शीतोष्णाची भीती नसे त्यांची या चित्ती. सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे त्यांच्या वाटे चित्ती. ते एकदा स्वामी भक्ती जन हसती दयांते. त्यावेळी मंगळवेड्यात बासपातेली राहत. दरिद्री पिढीला भोवत दिनस्थिती त्यांची. तो एकेदिनी फिरता फिरत सहज वना माझी जाता. तो देखील श्री समर्थ दिगंबरी राज. कंठशय्या करुणा तीवरी केली शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालत श्रेष्ठ भावे दाटून. माता ठेवी श्रीचरणे, मने कृपा कटाक्षी करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता मस्त झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरदस्त ठेवी तत्काळ मस्तकी त्यांचे. बासपाचे श्रीचरणी मंदरले त्यापासून. राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे. मग बासपाची कांता ऐकून येशी वार्ता. करतसे आकांता मने घर बुडाले. बासपायता गृहासी दुष्ट तर बोले त्यासी. मने सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बासपाची चित्त स्वामीचरणे आसक्त. जपान वादन भीतर नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बासपा स्वामी सेवा करता. तव झाली असे राट घोरदम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता चरणी, समर्थ उठून चालले. मग पुढे जाता समर्थ बासपा मागे चालत. प्रवशले घोर अरण्यात क्रोधशाप्रते ओरडती. परी बासपाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केली नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सगळं तेजे अग्नी समान. पारस्पर्श सर्प झाला बासपा भानावरी आला. अपरिमित देखील सर्प समोसोईकडे. वृक्षशाखा अलौकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो. त्यासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समय, जितुकी पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बासपा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडळीन सर्पा धरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजेही नष्ट झाले. तेथून या परतले 17 ग्रामाची आले. बासपा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बासपा सोडून पाहतात. त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. याचे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामीचरणी प्रेमासुरणे निवाती. त्याची बोलती यदीश्वरा, घरी जावे ते सत्वर. सुखी करावे संसार, दारापुत्र पोषिजे. असो तो बासपा भक्त संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपयात्ता धरे. इति श्री स्वामी चरित्रामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक परिसोत. पंचदशाध्याय गूढ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.